बघा, रमेशजवळ असलेल्या रकमेच्या 5 पट रक्कम सुरेशकडे, तर रमेशपेक्षा 9 पट रक्कम विरेशकडे आहे. विरेशने रमेशला 60 रुपये दिले तेव्हा प्रत्येकाकडे सारखी रक्कम झाली, तर रमेशजवळील मूळ रक्कम किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? प्रश्नामध्ये रमेश, लक्षात घ्या, रमेश, प्रश्नामध्ये सुरेश आणि प्रश्नामध्ये विरेश नावाची 3 मुलं. गणित म्हणते रमेशजवळ असलेल्या रकमेच्या 5 पट रक्कम सुरेशकडे. उदाहरणार्थ आम्ही रमेशजवळ X एवढी रक्कम आहे असं गृहीत धरू. रमेशजवळ असलेल्या रकमेच्या 5 पट रक्कम सुरेशकडे, म्हणून Xची 5 पट 5X. लक्षात घ्या, याचा अर्थ सुरेशकडे असलेली समीकरण स्वरूप रक्कम किती सर? 5X. पुढं गणित म्हणते की रमेशपेक्षा 9 पट रक्कम विरेशकडे. रमेशच्या 9 पट म्हणजे रमेशची रक्कम Xची 9 पट 9X. लक्षात घ्या, ह्या त्यांच्या समीकरण स्वरूप असलेल्या रकमा, मूळ रकमा म्हणू आपण याला, मूळ रक्कमा. आता याच्यामध्ये केलेले नवीन बदल काय बाबा? गणित म्हणते की विरेशने रमेशला 60 रुपये दिले. या विरेशनं रमेशला 60 रुपये दिले तेव्हा प्रत्येकाकडे सारख्या रकमा होतात असं गणित म्हणते. विरेशने रमेशला 60 रुपये द्यायचे म्हणजे या विरेशच्या मूळ रकमेतून 60 वजा आणि रमेशच्या मूळ रकमेमध्ये 60 रुपये अधिक होणार. असं जेव्हा होते तेव्हा या तिघाजवळच्या रकमा सारख्या होतात असं गणित म्हणते. विरेशने रमेशला 60 रुपये दिले तेव्हा प्रत्येकाकडे सारखी रक्कम झाली. रमेशजवळील मूळ रक्कम किती? उत्तराप्रत जायचं कसं लेकरांनो? X अधिक 60 5X. याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. सुरेशच्या समीकरण स्वरूप रकमेत कुठलाही बदल होणार नाही. विरेशने रमेशला 60 रुपये दिले म्हणून विरेशच्या मूळ रकमेतून 60 वजा होतील. रमेशला दिल्यामुळं रमेशच्या मूळ रकमेत 60 रुपये ॲड होतील, अधिक होतील. ओके, म्हणजे ह्या समीकरण स्वरूप तिघांच्या रकमा असं केल्यानं काय होतात? सारख्या होतात असं गणित म्हणते. याचा पडताळा घेऊ म्हणजे याला आम्ही असं म्हणू शकतो की हे 2 पदं सारखे आहेत. कुठलेही 2 पद घ्या ॲज इक्वल, म्हणजे X अधिक 60 बराबर 9X वजा 60 असा त्याचा अर्थ. कोण्या दोघाचे पदं घ्या ते सारखे असतील. इथं आम्ही या रमेशचे आणि विरेशचेच घेऊ आणि याची सोडवण करू. इथं अधिक 60 सोबत हे वजा 60 येताना अधिक 60, तर या 9Xकडे जाताना हे X वजा स्वरूपात मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक स्वरूपात, अधिक असेल वजा स्वरूपात, गुणिला असेल भागिला, भागिला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. प्राकर्षानं ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. ही बेरीज 120 सर, ही वजाबाकी 8X. आता 120 कडे येताना अर्थात 8 भागिला आणि हा भाग जातो 15, म्हणजे X म्हणजे 15. याचा अर्थ प्रारंभी रमेशकडं असलेली रक्कम किती? तर 15 रुपये. आता X म्हणजे 15, 5 सोबत X गुणिला म्हणजे 15 आणि 5. याच्याकडं सुरेशकडं असलेली रक्कम, मूळ रक्कम 75. 9 सोबत X गुणिला, X म्हणजे 15, 15 न मग 35. याचा अर्थ विरेशकडं मूळ असलेली रक्कम 135. आता गणित काय म्हणते बघा, किंवा इथं तुम्ही जरी केलं Xची किंमत तर किती आली हो? 15 आली. इथं 15 अधिक 60 करा. याच्याकडं 75 रुपये. या विरेशनं रमेशला 60 रुपये दिले. इथं याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. 5 गुणिला 15
75. आणि इथं 9 सोबत गुणीला 15 आहेत, वजा 60 करायचे म्हणजे 15 न मग 35 अंशे म्हणजे 135 वजा 60 ही वजाबाकी करा 75 रुपये. या विरेशनं रमेशला 60 रुपये दिल्यामुळं काय झालं की तिघाकडं सारखी रक्कम राहिली. इथं 75, इथं 75, इथं 75 आहे. हा झाला तुमच्या गणिताचा पडताळा. रमेश जवळील मूळ रक्कम, रमेश जवळील मूळ रक्कम किती हा जो प्रश्न लेकरांनो, त्याचं उत्तर 15 रुपये. हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. रक्कम आणि संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.